गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। पुणे आणि सोलापूर जिल्ह्यासाठी अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर येत आहे। सोलापूर जिल्ह्याची जिव्हाळा असलेल्या उजनी धरणाने 100% जवळ पोहोचत पूर्ण भरल्याची स्थिती निर्माण केली आहे। आज दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 6 वाजता हाती आलेल्या आकडेवारीनुसार उजनी धरणाचा उपयुक्त जलसाठा 99.89% म्हणजेच 53.51 TMC इतका नोंदवला गेला आहे। धरणात सध्या एकूण 117.17 TMC पाणी साठले आहे। धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे दौंड नदी मोजणी केंद्रावरून धरणात 5884 क्युसेक वेगाने पाण्याची आवक सतत सुरू आहे। धरण पूर्ण क्षमतेच्या जवळ असल्याने पाण्याचे नियोजन अत्यंत काळजीपूर्वक केले जात आहे। सध्या धरणाच्या मुख्य कालव्यामध्ये 2500 क्युसेक, बोगद्यामार्फत 900 क्युसेक, वीजगृहाद्वारे 1600 क्युसेक तसेच सीनामाडा LISS साठी 210 क्युसेक आणि दहिगाव LISS साठी 110 क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे। मागील वर्षी याच दिवशी उजनी धरणात 104.01% 55.72 TMC उपयुक्त जलसाठा होता। याचबरोबर पुणे विभागातील इतर धरणांची स्थिती पाहता खडकवासला, वरसगाव, पानशेत, टेमघर आणि पवना ही धरणे 100% भरली असून त्यांच्या सांडव्यावरून आणि वीजगृहातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। मुळशी धरण देखील 98.58% भरले आहे। खडकवासला धरणातून 1712 क्युसेक तर मुळशी धरणातून 5000 क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे। मुंडावा KT वेअरमधून 9720 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। उजनी धरण भरल्यामुळे यंदा सोलापूर जिल्ह्याचा सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पूर्णपणे मार्गी लागला असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे।